नमस्कार, GS9 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। धुळे शहराचे वैभव किल्ले लळिंगला येणार सुवर्ण दिवस। धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे। जिल्हा नियोजन बैठक निमित्ताने माननीय पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली। या बैठकीत किल्ले लळिंग संवर्धन समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले। त्या निवेदनात खान्देची ऐतिहासिक राजधानी असलेल्या किल्ले लळिंगवरील उर्वरित पायऱ्या व विकास कामे संदर्भात किल्ले लळिंग संवर्धन समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले। यावेळी पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांनी सांगितले की किल्ल्याचे रखडलेले काम 15 दिवसात पूर्ण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिलेले आहेत व लळिंग किल्ल्याचे ऐतिहासिक जुने वैभव टिकवत लवकरच येत्या काळात काम सुरू करू असे सांगितले आणि येत्या 15 दिवसात मी स्वतः आणि स्थानिक आमदार आम्ही सर्वजण किल्ले लळिंगवर येऊन चाय पे चर्चा करू असे कळवले। यावेळी उपस्थित किल्ले लळिंग संवर्धन समितीचे अध्यक्ष प्रशांत खेमनर, उपाध्यक्ष दीपक मराठे, सचिव महेश बागुल, सहसचिव कुणाल पवार, खजिनदार संदीप परदेशी, सहखजिनदार लखन शिंदे, प्रसिद्धी प्रमुख राकेश वाघ, तुषार पवार व लळिंगेश्वर सेवा ट्रस्टचे अध्यक्ष संदीप पाटोळे, उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, सचिव भट्टू वाघ, सदस्य राहुल सूर्यवंशी, बबलू पाटील, खुशाल माळे, गोकुळ देवरे, तुषार गवळी, कमलेश गोसावी, योगेश बोरसे, राकेश देवकर, भीमरत्न सोनवणे, ऋषिकेश जोशी, लीलेश पाटील तसेच मार्गदर्शक दिनेश वाघ, अण्णा कंसे, डॉक्टर योगेश ठाकरे व शिवप्रेमी गडप्रेमी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। ग्रामीणच्या आमदारांनी तिथल्या निधी संदर्भात आजच्या मीटिंग मध्ये उल्लेख केला, तर ती निधी का खर्च झाली नाही ती खर्च तात्काळ व्हावी असा त्यांनी आग्रह केला आणि त्याला आम्ही पुढे नेत त्याच्यामधल्या ज्या दुरुस्ती त्या सगळ्या व्यवस्थित करून त्याचा जुना वैभव टिकवत, दुरुस्ती कॉन्क्रीटने होणार नाही, जुना वैभव टिकवत आपल्याला करायचं आहे। आपण आता पुढच्या काळात किल्ला लळिंग असेल, सोनगीरचा किल्ला असेल, ठाणेरचा किल्ला असेल, या सगळ्या गोष्टी, मेथीचं हेमाडपंथी मंदिर याकडे सुद्धा आपण लक्ष द्यायचं। धन्यवाद। प्रतिनिधी सलीम कुरेशी। तालुक्यातील कुपटा गावातील 38 वर्षीय समाधान काळे नामक युवकाने सततची नापिकी, मराठा समाजाला अनेक मोर्चे, आंदोलने, उपोषणे करून आरक्षण मिळत नसल्याने स्वतःच्या शेतातील शेततळ्यात उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपवली। दिनांक 31 जानेवारी रोजी रात्री 1च्या सुमारास घरातून कुणालाही न सांगता निघून गेले। सकाळ झाली तरी अजून पती घरी आले नाही म्हणून नातेवाईकांनी आजूबाजूला शोध घ्यायला सुरुवात केली, मात्र समाधान कुठेच आढळून न आल्याने त्यांच्या शेतात असलेल्या शेततळ्यात पायातील चप्पल तरंगत असल्याचे दिसून आले। मात्र शेततळे खूप खोल असल्याने शोध घेता येत नसल्याने अंबड येथील पोहण्यात पटाईत असलेल्याला बोलून शेततळ्यात उतरून दुर्बिणीने शोध घेतला असता समाधान काळे यांचा मृतदेह मिळून आला। शेततळ्यात पाणी खूप असल्याने मृतदेह बाहेर काढायला अडचण येत असल्याने औरंगाबाद येथून अग्निशामक दलाच्या रेस्क्यू टीमला बोलावून मृतदेह गळाच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आला व शवविच्छेदन करण्यासाठी प्रेत अजिंठा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले। पंचनामा करत असताना समाधान यांच्या खिशात सुसाईड नोट मिळून आली। आता तरी सरकारने डोळे उघडून गरजवंत मराठा समाजाला आरक्षण द्यावे, एक मराठा लाख मराठा अशा आशयाची चिठ्ठी मिळून आल्याने मराठा समाजातून रोष व्यक्त होत आहे। आता तरी शासनाने मराठा समाजाचा अंत पाहू नये। अजून किती युवकांची बळी शासन घेणार आहेत? समधन यांच्या कुटुंबाची परिस्थिती हालाकीची आहे। शासनाने तात्काळ परिवाराला आर्थिक मदत द्यावी। प्रदीप जगताप पाटील, समाजसेवक समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा।